जुन्या काळी म्हणायचे की अज्ञानात सुख असतं, पण गुगलच्या जमान्यात मला नाही वाटत की दॅट होल्ड्स ट्रू एनीमोर. पीपल वॉन्ट अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन. आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला लोकांना ही भीती असते की त्यांना माहिती नाही की ऑपरेशन थिएटरमध्ये एक्झॅक्टली होतं काय, आणि म्हणून त्याच्या आजूबाजूला भरपूर भीती असते. तुम्ही कॅन यू वॉक आवर व्ह्युअर्स थ्रू की ॲक्च्युअल सर्जिकल रूममध्ये किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये होतं काय? नक्कीच. जसं मी आता थोडं बोललो की ऑपरेशनच्या आधी प्री ऑपरेटिव्ह फिटनेस म्हणजे प्री ऑपरेटिव्ह हेल्थ चेकअप हे करणं जरुरी असतं. जेव्हा ॲनेस्थेटिस्ट फिजिशियन्स सांगतात की आता पेशंट फिट आहे, शस्त्रक्रिया होऊ शकते, मग तेव्हा आम्ही ऑपरेशनच्या एक दिवस आधी रुग्णाला ॲडमिट करतो. ऑपरेशनच्या दिवशी सकाळी जेव्हा पेशंट रिकव्हरी एरियामध्ये होतो तिथं त्याचे सगळा फिटनेस चेक केला जातो. तो परत एकदा ॲनेस्थेटिस्ट येऊन सगळे पहिला प्रश्न विचारतात, BP चेक करतात आणि सगळं नॉर्मल असेल की मग त्या रिकव्हरीमधून तो पेशंट ऑपरेशन थिएटरमध्ये येतो. ऑपरेशन थिएटरमध्ये आल्यावर तिकडची जी नर्स असते आणि ॲनेस्थेटिस्ट जे आत असतात ते पण परत एकदा चेक करतात की कुठली बाजू ऑपरेट करायची, अँटीबायोटिक दिलं आहे की नाही, कन्सेंट आहे की नाही, ऑपरेशनच्या वेळेस पेशंटच्या मनात अजून काही वेगवेगळे प्रश्न आहेत की नाही, आणि त्यांना आम्ही रिलॅक्स करतो. त्यांचा काही स्ट्रेस असतो, ऑपरेशन डेफिनेटली इज अ स्ट्रेसफुल कंडिशन, त्यामुळे तो स्ट्रेस त्यांचा आम्ही ॲनेस्थेटिस्टद्वारा कमी करतो. आणि नंतर मग त्यांना भूल दिली जाते. भूल दोन प्रकारचे असतात, एक तर कमरेखाली म्हणजे स्पायनल ॲनेस्थेशिया, रिजनल ॲनेस्थेशिया, आणि दुसरं म्हणजे जर कमरेत काही प्रॉब्लेम असेल, कमरेची काही शस्त्रक्रिया झाली असेल तर मग कंप्लीट पेशंटना भूल दिली जाते. एकदा भूल दिल्यावर स्पायनल किंवा जनरल मग त्या पार्टचं गुडघ्याचं प्रिपरेशन होतं. त्याला आम्ही बेटाडाईन, हिबिस्क्रब वेगवेगळ्या सोल्युशन्सनी क्लीन करतो, नंतर त्याला ड्रेप करतो. आणि ते ड्रेप झाल्यावर मग ते सगळे जे इन्स्ट्रुमेंट्स, इक्विपमेंट, ट्रॉलीज आमचे सगळे जे असतात, लागणारे आमचे जे हत्यारे असतात ते एक एक ट्रॉली सिस्टर जी असिस्ट करते ते ओपन करतात आणि जे इम्प्लांट्स आहेत ते तयार ठेवले जातात. ऑपरेशनच्या वेळेस साधारण 6 ते 8 सेंटीमीटरचा चिरा दिला जातो. काही स्नायू कट करून मग आम्ही हाडापर्यंत पोचून ते खराब झालेला भाग, आर्थरायटिसचा भाग काढून मग तिथं नवीन सांधा बोन सिमेंटद्वारे लावतो. ते झाल्यावर मग त्याला टाके घेऊन व्यवस्थित ते बंद करतो, ड्रेसिंग करतो. भूल थोडी उतरली की मग परत रिकव्हरीत पेशंट शिफ्ट केला जातो. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा ही खऱ्या अर्थाने ह्या 2.5-3 तासात आम्ही मॅक्झिमम पाळायचा पूर्ण प्रयत्न करतो.